हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी यातील 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. या टीनेजर्स प्रेयरचा जो वर्कशॉप आहे तो या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत. वर्कशॉपला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पेज नंबर 3वर जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत, कवितेच्या उजव्या बाजूला जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते आपण अगोदर सोडवून घेऊयात. पहिला जो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तो आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. की या कवितेमध्ये जो स्पीकर आहे, जो बोलणारा आहे, त्याचा एज ग्रुप काय आहे, तो कोणत्या वयोगटातला आहे, तो किंवा ती कोणत्या वयोगटामधले आहेत. तर त्याचं आन्सर लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज बिटवीन 13 to 19 इयर्स. तर त्यांचा जो वयोगट आहे तो वयोगट 13 ते 19 वर्षादरम्यान आहे. जसं आपण म्हटलं की टीनेजरचा अर्थच होतो, टीनेज म्हणजे 13 to 19. जसं आपण म्हणतो 13, 14, 15, 16, 17, 19 हा जो कालावधी आहे 13 ते 19 वर्षाचा, याला आपण टीनेज असं म्हणत असतो. यामधील सेकंड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. की हा जो स्पीकर आहे, हा जो बोलणारा आहे या कवितेमध्ये, जो टीनेजर मुलगा किंवा मुलगी आहे, तर त्यांना कोणते निर्णय घ्यायचे आहेत. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, द स्पीकर हॅज टू टेक 2 डिसिजन्स. की स्पीकरला, बोलणाऱ्याला 2 निर्णय घ्यायचे आहेत. जो प्रेयर करणार आहे त्याला 2 निर्णय घ्यायचे आहेत. पहिला आहे, टू चूज द रोड ऑफ लाईफ विच लीड टू ग्रेट सक्सेस. की असा रोड निवडायचा आहे की जो रोड एका ध्येयापर्यंत किंवा यशापर्यंत नेऊन ठेवेल. आणि सेकंड, टू ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट विल लीड टू ग्रेट डिस्ट्रिक्ट. किंवा अशा पद्धतीचा रोड निवडायचा आहे की जो त्यांना डिस्ट्रेसपर्यंत, म्हणजेच ग्रेट वरी आणि स्ट्रेन, ताणतणावाकडे घेऊन जाईल, अशा रोडवर त्याला जायचं आहे किंवा असा रोड निवडायचा आहे. तर या दोन्हीमध्ये त्याला निर्णय घ्यायचा आहे. थर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, व्हॉट डज ईच न्यू डे फेच. तर त्याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल, ईच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग्स इन विच द पोएट हॅज टू टेक डिसिजन्स. की प्रत्येक येणारा दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असते. आणि या नवीन सुरुवातीमध्ये, या नवीन दिवसामध्ये जो स्पीकर आहे, या स्पीकरला किंवा जो प्रेयर करणारा टीनेजर आहे, या टीनेजरला निर्णय घ्यायचे आहेत. फोर्थ फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. की एखाद्या व्यक्तीनं टेम्पटेशनच्या बाबतीत, म्हणजे मोहाच्या बाबतीत किंवा मोहाच्या समयी कसं रिॲक्ट झालं पाहिजे, कसं व्यक्त झालं पाहिजे, कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. अँड द आन्सर इज, ड्युरिंग टेम्पटेशन वन मस्ट से नो अँड ट्राय टू अवॉइड इट. की मोहाच्या समयी किंवा मोहाकडे जात असेल तर त्यावेळेस प्रत्येकानं किंवा ज्याच्या बाबतीत आपण विचार करत आहोत त्यांनी नाही म्हणायला पाहिजे आणि ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अँड प्रे टू गॉड टू गिव्ह हिम हर द करेज टू गेट अप अँड गो फॉरवर्ड. आणि देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की त्याला किंवा तिला काय दिलं पाहिजे, एक धैर्य दिलं पाहिजे जेणेकरून ते समोर जात राहिली पाहिजे. अशा पद्धतीची प्रार्थना करावी लागेल. फिफ्थ फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन. आपलं किशोरवय संपत असताना स्पीकरला स्वतःमध्ये
कोणत्या प्रकारचे बदल झालेले पाहायला किंवा कोणता परिणाम झालेला पाहायला आवडेल ते आपल्याला पाहायचे. आणि त्याचं उत्तर, ॲट द एंड ऑफ द टीन्स द स्पीकर विशेस टू सी द लाईफ विच इज लिव्ड ॲट इट्स बेस्ट. की टीन्स संपल्यानंतर, किशोरवय संपल्यानंतर हा जो काही स्पीकर आहे याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगता यावं किंवा खूप चांगल्या पद्धतीच्या जीवनात आपल्याला प्रवेश मिळता यावा हे त्याला पाहायचं आहे. आता 6th क्वेश्चन आहे, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. आणि त्याचं आन्सर आहे, द पोएट विशेस टू मेंटेन अ क्लीन अँड फिट बॉडी दॅट इज फ्री फ्रॉम एनी टेम्पटेशन. त्याला स्वतःची बॉडी ही क्लीन आणि फिट ठेवायची जी सर्व मोहापासून दूर असेल, मुक्त असेल. बिकॉज टेम्पटेशन्स कम इन द वे व्हेन पोएट ग्रोज अप. ज्यावेळेस कवी यांची वाढ होईल, ते मोठे होतील, तर त्यांच्या जीवनामध्ये टेम्पटेशन्स, मोहाचे क्षण येतील असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. द पोएट विशेस फॉर लॉर्ड्स कंपनी इन द वॉक ऑफ लाईफ. आता वळूयात पेज नंबर 4वर. यामध्ये आहे इंग्लिश वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. की खाली काही पर्याय दिलेले आहेत, तर या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा वापर करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. पहिलं सेंटेन्स पाहूयात, अकॉर्डिंग टू द पोएट, त्यानंतर रिकामी जागा आहे, आर ब्रॉड बाय ईच न्यू डे. आणि त्या ठिकाणी 2 पर्याय देण्यात आलेले आहे, न्यू बिगिनिंग आणि न्यू एंडिंग. की जो रोज एक नवीन दिवस येणार आहे तो नवीन दिवस काय घेऊन येणार आहे असं त्यांना वरच्या वाक्यात म्हणायचं आहे. आणि त्यासाठी 2 पर्याय आहेत, न्यू बिगिनिंग आणि न्यू एंडिंग. जसं आपण कवितेमध्ये पाहिलं की येणारा प्रत्येक दिवस हा न्यू बिगिनिंग घेऊन येत असतो, म्हणून न्यू बिगिनिंग हा पर्याय योग्य राहील. मग आता वाक्य पूर्ण केल्याच्यानंतर ते असं असेल, अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. बी, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू. आणि समोर ब्लँक स्पेस दिलेली आहे, रिकामी जागा दिलेली आहे. की आपण अशा पद्धतीचा रोड निवडला पाहिजे जो आपल्याला घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल, तर त्यासाठी 2 पर्याय दिलेले आहेत, ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. की अशा पद्धतीकडे घेऊन जाईल तो ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे ज्या ठिकाणी खूप ताण आहे, खूप तणाव आहे, टेन्शन आहे, तिकडे नेणारा रोड, की ग्रेट सक्सेसकडं, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, तर यशाकडे नेणारा जो रोड आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. तर यापैकी आपल्याला लिहावं लागेल ग्रेट सक्सेस. मग सेंटेन्स कंप्लीट असं करता येईल, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. त्यानंतर सी आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. हे समोर ब्लँक स्पेस दिलेली आहे आणि पर्याय दिलेला आहे माईट आणि राईट. आता या सेंटेन्सचा अर्थ आपण समजून घेऊ. द पोएट प्रेज टू द लॉर्ड, की कवी देवाकडे प्रार्थना करतात कशासाठी, टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. आणि की जी गोष्ट सत्य आहे, आपण कवितेमध्ये जी लाईन वाचली त्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की जी गोष्ट सत्य आहे त्या सत्याच्या बाजूनं, योग्य गोष्टीच्या बाजूनं उभं राहण्याची ताकद देण्यासाठी मदत करण्याची विनवणी कवी करतात.
तर या ठिकाणी माईट आणि राईट दिलेले आहे. तर या ठिकाणी राईट हा शब्द राईट आहे, म्हणजे राईट हा शब्द योग्य आहे. मग सेंटेन्स असं लिहिता येईल, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. डी, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. की हे जे पोएट आहे, या पोएटला आपले जे टीनेज इयर्स आहेत, हे टीनेज इयर्स कसे इयर्स म्हणून पाहायचे त्याच्या जीवनामध्ये, तर त्यासाठी दिलेले वर्स्ट आणि बेस्ट. वर्स्ट म्हणजे खूपच वाईट आणि बेस्ट म्हणजे खूप चांगले. तर या ठिकाणी आपल्याला बेस्ट हा पर्याय निवडावा लागेल आणि वाक्य पूर्ण करावं लागेल. तर वाक्य असं होईल, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता तुम्हाला या कवितेमधून रायमिंग वर्ड्स हे शोधायचे आहेत आणि रायमिंग वर्ड्सच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर आपल्याला 5 जोड्या लिहिणं अपेक्षित आहे. तर पहिली जोडी आहे मेक टेक, दुसरी सक्सेस डिस्ट्रेस, तिसरी सी मी, चौथी वे डे आणि पाचवी सी मी. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. या कवितेची राईम स्कीम काय आहे? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. की खाली काही पर्याय दिलेले आहेत, या पर्यायांमधून या कवितेची राईम स्कीम आपल्याला निवडायची आहे. तर पहिला पर्याय आहे ए ए बी बी, दुसरा पर्याय आहे ए बी सी डी, तिसरा पर्याय आहे ए बी सी बी आणि चौथा पर्याय आहे ए बी बी ए. तर कवितेकडे एक ओव्हरलुक केल्यानंतर, काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या कवितेची राईम स्कीम आहे ए बी सी बी. तर तिसरा पर्याय हा बरोबर आहे. आता जी चौथी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. की कॉलम एमध्ये कवितेच्या काही ओळी देण्यात आलेल्या आहेत आणि कॉलम बीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार देण्यात आलेले आहेत. तर आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिले कॉलम एमध्ये कोणकोणत्या कवितेच्या ओळी आहेत ते बघूयात. पहिली ओळ आहे डिसिजन्स आय मस्ट मेक, दुसरी ओळ आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, तिसरी ओळ आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड आणि चौथी ओळ आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. या आहेत कॉलम एमधील कवितेच्या ओळी. आता कॉलम बीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत ते बघूयात. ए आहे ॲपॉस्ट्रॉफी, बी आहे इन्व्हर्जन, सी आहे मेटाफर आणि डी आहे ॲलिटरेशन. तर आता कॉलम एमध्ये पहिली जी ओळ आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. तर डिसिजन्स आय मस्ट मेक या ओळीचा फिगर ऑफ स्पीच या चारीमधून ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर आणि ॲलिट्रेशनमधून जर कोणता होत असेल तर तो आहे इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जनच का? तर ही जी ओळ बघा डिसिजन्स आय मस्ट मेक, तर ही ओळ मागे पुढे झालेली आहे. तर ही ओळ अशी पाहिजे होती आय मस्ट मेक डिसिजन्स, पण ही ओळ मागे पुढे झाल्यामुळं करेक्ट ऑर्डरमध्ये नसल्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. दुसरी ओळ आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता या ओळीमध्ये देवाला उद्देशून ही ओळ म्हणण्यात आलेली आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला उद्देशून आपण एखादी कवितेची ओळ म्हणत असतो किंवा एखादं वाक्य म्हणत असतो तर त्यावेळेस फिगर ऑफ स्पीच भाषेचा अलंकार होतो ॲपॉस्ट्रॉफी. मग याच्यासमोर आपल्याला
ॲपॉस्ट्रॉफी लिहावं लागेल. तिसरं आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता इकडं बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, ड याचा उच्चार पुन्हा पुन्हा आलेला आहे, तर त्याच्यामुळं हे फिगर ऑफ स्पीच होईल ॲलिट्रेशन. चौथं आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मग आता कोणता राहिला तर ते आहे मेटॅफर. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर ते मेटॅफर हा अलंकार, रूपक अलंकार या ठिकाणी झालेला आहे. आता खाली बघा काय दिलेलं आहे आपल्याला, ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ॲलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स इट्सेट्रा, सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. की ॲलिट्रेशन या अलंकारामध्ये हे जे काही कॉन्सोनंट साऊंड असतात यांचं रिपिटेशन होत असतं. तर किंवा एखादा जो शब्द आहे, या शब्दांचं जे पहिलं अक्षर आहे, या पहिल्या अक्षराचा जो उच्चार आहे तो उच्चार या ठिकाणी सारखा सारखा होतो, त्यावेळेस त्याला ॲलिट्रेशन असं म्हटलं जातं. उदाहरण या ठिकाणी दिलं आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आता लाईफ आणि लिव्ड, लाईफचं पहिलं एल याचा उच्चार ल असा होतो आणि लिव्डमध्ये एल याचा उच्चारसुद्धा ल असा होतो. म्हणजे ल हा उच्चार पुन्हा पुन्हा आल्यामुळं हे ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये पहिला थॉट, THOUGHT थॉट असतं आणि दुसरा द असतं, TH द. तर अशा वेळेस ते ॲलिट्रेशन होणार नाही, कारण त्या ठिकाणी THचा उच्चार हा थ आला आणि या ठिकाणी THचा उच्चार हा द आला, म्हणून ते ॲलिट्रेशन होणार नाही. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या पुस्तकामध्ये बाकीचे जे कविता आहेत या कवितांमधून आपल्याला असे ॲलिट्रेशनची उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये ज्या ज्या काही कविता आहेत त्याचे ॲलिट्रेशनची उदाहरणं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पाचवी जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू, की एखादा इंटरव्ह्यू प्लॅन करायचा असेल तर कोणकोणते घटक आहेत त्यामध्ये. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. की तुमचे ग्रुप तयार करा आणि एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू यावर तुम्ही डिस्कशन करा आणि याच्या प्रत्येक एलिमेंटवर, प्रत्येक घटकावर तुम्ही नोट्स तयार करा. मग कोणकोणते एलिमेंट आहे त्यामध्ये पहिला एलिमेंट आहे फॉर्मॅट, स्ट्रक्चर. मग एखादा इंटरव्ह्यू प्लॅन करायचा असेल तर त्याचं फॉर्मॅट, त्याचं स्ट्रक्चर हे कसं असलं पाहिजे, तर ते असं लिहिता येईल आपल्याला. फॉर्मॅट मस्ट बी व्हेरी सिम्पल. सिम्पल क्वेश्चन्स शुड बी आस्क्ड टू गेट आन्सर्स हॅविंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ द इंटरव्ह्यूई. ऑल पॉईंट्स गिविंग इन्फॉर्मेशन शुड बी कवर्ड. त्यानंतर सेकंड एलिमेंट आहे साईज, लेंथ, हाऊ मच, की किती साईज, किती लेंथ असली पाहिजे. द इंटरव्ह्यू शुड बी ब्रीफ बट इट शुड कवर ऑलमोस्ट ऑल अस्पेक्ट्स. की संक्षिप्त स्वरूपात इंटरव्ह्यू असला पाहिजे, पण संक्षिप्त स्वरूपात असूनसुद्धा त्याने सर्व जे अस्पेक्ट आहेत, सर्व जे दृष्टिकोन आहेत, सर्व जे काही गोष्टी आहेत, सर्व बाबी ह्या कवर केल्या पाहिजे. त्यानंतर डूज अँड डोंट्स, की काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. रूल्स अँड रेग्युलेशन, नियम आणि अटी काय आहे ते त्या. तर अननेसेसरी क्वेश्चन्स ऑर पर्सनल क्वेश्चन्स शुड नॉट बी आस्क्ड. की अनावश्यक असे प्रश्न किंवा फारच वैयक्तिक असे प्रश्न हे विचारायला नको. क्वेश्चन शुड बी विथ रेफरन्स टू द टॉपिक, की टॉपिकशी रिलेटेड त्याच्या संदर्भातील प्रश्न असावेत.
लँग्वेज शुड बी सिम्पल अँड पोलाईट, की प्रश्नाची भाषा ही अत्यंत साधी आणि नम्र असावी. अब्युजिव्ह लँग्वेज शुड बी अवॉइडेड, की जी काही अशोभनीय अशी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी वापरायला नको. टाईप ऑफ क्वेश्चन्स, की प्रश्नांचे प्रकार यस नो क्वेश्चन असावे की WH टाईप क्वेश्चन असावे. तर मॅक्झिमम तुमचे WH टाईप क्वेश्चन असावेत. त्यात तुम्ही काही यस नो टाईप क्वेश्चनसुद्धा टाकू शकता, मिक्सअप करू शकता. पण जर WH क्वेश्चनवर भर दिला तर चांगलं राहील. 6th ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर, की कोणत्याही यशस्वी किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 10 प्रश्न तयार करायचे आहेत. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स, तुम्ही खालील गाईडलाईन्सचा उपयोग करून घेऊ शकता. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अॅन इंटरव्ह्यू फॉर्मॅट, तर एखादा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्यासाठी एक जे स्टँडर्ड टेम्पलेट आहे ते फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, की ज्याचा इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे त्यांचं नाव. नेम ऑफ द इंटरव्ह्युअर, की जे इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांचं नाव. टॉपिक, मग कोणत्या टॉपिकवर इंटरव्ह्यू आहे, पर्सनल आहे की रिसेंट टॉपिक आहे म्हणजे आत्ताचा. त्यानंतर स्पोर्ट्सवर आहे की बिझनेसवर आहे की म्युझिकवर आहे की आर्टवर आहे, यापैकी कोणता टॉपिक. त्यानंतर व्हेन्यू म्हणजे स्थळ कोणतं आहे, स्टुडिओ आहे की TV चॅनल आहे की ऑडिटोरियम हॉल आहे. डेट तारीख, टाईम म्हणजे वेळ आणि ड्युरेशन, तर किती कालावधीसाठी तो इंटरव्ह्यू आहे हे या ठिकाणी मेन्शन करता येईल. टोटल 10 क्वेश्चन्स आपल्याला विचारायचे आहेत, प्रिपेअर करायचे आहेत विचारण्यासाठी. आणि खाली काही मुद्दे दिलेले आहेत. मिक्सअप ऑफ येस नो अँड WH क्वेश्चन्स, की तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात यामध्ये येस नो टाईप क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स यांचा समावेश असावा. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन, की प्रत्येक प्रश्नाच्या पूर्वी एक प्रॉपर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी त्या ठिकाणी तयार करावी. कॉन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू, की या ठिकाणी होणारं जे कॉन्व्हर्सेशन, जे संभाषण आहे ते एखाद्या रिअल खऱ्याखुऱ्या इंटरव्ह्यूसारखं वाटलं पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन, अत्यंत पर्सनल अशा पद्धतीचा वैयक्तिक किंवा खाजगी प्रश्न हे विचारणे टाळावे. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड व्हल्गर लँग्वेज, खूपच खालच्या पातळीची किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की जी लँग्वेज खूप व्हल्गर आहे, अब्युजिव्ह आहे, अशा पद्धतीची लँग्वेज वापरणं टाळावं. आता आपल्याला 10 क्वेश्चनचा एक सेट तयार करायचा आहे. आपण या फॉर्मॅटच्या आधारे तो तयार करणार आहोत. नेम ऑफ द इंटरव्ह्यूई माधव काले. नेम ऑफ द इंटरव्ह्युअर देवीदास पाटील. टॉपिक स्पोर्ट्स. व्हेन्यू TV चॅनल. डेट 20th of October 2019. टाईम 3:30. ड्युरेशन 1.5 hour. आता क्वेश्चन्स लिहूयात. फर्स्ट, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड यू एंटर in this field. Third, who supported you in venture. Fourth, who were your gurus and what sort of training
did you receive? Fifth, what is your specialty in sport? Sixth, which was the best performance in your life according to you? Seventh, what are the awards you have received? Eighth, what are your future plans? Ninth, what is your advice to young aspirants? 10th, what can you do to encourage them? असे 10 प्रश्न आपण लिहू शकतो. त्या त्या परिस्थितीवर किंवा त्या सिच्युएशनवर आधारित क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. त्यानंतर 7th ॲक्टिव्हिटी आहे रीड द पोएम, कविता वाचा. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. की खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 12 ते 15 वाक्यांमध्ये या कवितेचं रसग्रहण आपल्याला लिहायचं आहे. बघा आता या ठिकाणी जे मुद्दे देण्यात आलेले आहेत तर मुद्द्यानुसार सुद्धा रसग्रहण लिहिता येते आणि पॅराग्राफमध्ये सुद्धा रसग्रहण लिहिता येते. तर या ठिकाणी मुद्द्यानुसार आपण या ठिकाणी रसग्रहण लिहूयात आणि समोरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पॅराग्राफनुसार मी तुम्हाला रसग्रहण लिहून देईल, म्हणजे दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते लिहिता येईल. तर पॉईंट बघा कोणकोणते दिलेले आहेत. पॉईंट आहे टायटल म्हणजे शीर्षक, दुसरा पॉईंट आहे पोएट कवी, तिसरा आहे राईम स्कीम या कवितेची, त्यानंतर फेवरेट लाईन या कवितेमधील फेवरेट लाईन कोणती आहे, त्यानंतर आहे थीम सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना कोणती आहे, त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच भाषेचे अलंकार कोणकोणते आहेत, त्यानंतर खाली दिलेलं आहे स्पेशल फीचर्स, टाईप ऑफ पोएम, पोएमचं टाईप काय, लँग्वेज काय, स्टाईल काय, टोन कोणती आहे, इम्प्लाइड मिनिंग काय, त्यानंतर शेवटी पॉईंट दिलेला आहे वाय आय लाईक ऑर डिसलाईक दी पोएम, की मला ही कविता का आवडली किंवा का नाही आवडली याबद्दलचं विश्लेषण. आता हे जे देण्यात आलेले हे मागच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, पण आता नवीन बोर्डाच्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला खालील मुद्द्यांवर लिहावं लागते आणि ते मुद्दे आहेत यापैकी टायटल, पोएट, राईम स्कीम, थीम आणि फिगर ऑफ स्पीच. या 5 मुद्द्यांवरच तुम्हाला कवितेचं रसग्रहण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहावं लागतं. पण जसं पुस्तकात हे पूर्ण मुद्दे दिलेले आहेत तर या पूर्ण मुद्द्यानुसार आपण लिहू आणि मी जसं सांगितलं की फक्त 5 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी हायलाईट करायचे आहेत, तर परीक्षेत तुम्ही फक्त 5 मुद्द्यांवर लिहिणार आहात. तर आता आपण बघू पहिला मुद्दा आहे टायटल. काय टायटल आहे पोएमचं, तर द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. दुसरा पॉईंट आहे पोएट. हु इज द पोएट ऑफ पोएम? द पोएट ऑफ द पोएम इज जे मॉर्स. थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम. आता या कवितेची राईम स्कीम काय आहे, तर या कवितेची राईम स्कीम आपण वर्कशॉपमध्ये तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिली, तर ती राईम स्कीम आहे ABCB. त्यानंतर चौथा मुद्दा आहे फेवरेट लाईन, जो आता तुम्हाला या ठिकाणी मी देतो आहे पण परीक्षेमध्ये हा मुद्दा नसणार आहे. फेवरेट लाईन, तर फेवरेट लाईन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. तर मला आवडलेली लाईन यामध्ये आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. आणि दुसरी लाईन आहे हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. यापैकी तुम्हाला आवडलेली जी लाईन आहे ती तुमची फेवरेट लाईन असेल, ती या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्यानंतर आहे थीम सेंट्रल आयडिया. द सेंट्रल थीम इन द पोएम इज अ टीनेजर्स कन्फ्युजन अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स. ही टुक्स द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस. अ रॉंग डिसिजन मे रुइन द होल लाईफ. दॅट्स वाय ही प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स.
त्यानंतरचा मुद्दा आहे फिगर्स ऑफ स्पीच. या पोएममध्ये आलेले फिगर ऑफ स्पीच आहेत ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटॅफर. फीचर्समध्ये काय लिहिता येईल आपल्याला? दिस इज अ शॉर्ट पोएम. द स्पेशालिटी ऑफ दिस पोएम इज इट इज वेल स्ट्रक्चर्ड. In the first two stanza, speaker, that is teenager of the poem, thinks about making choices. In following two stanzas, he seeks God's help to show him or her a right path. In last stanza, he concludes with the thought of cherishing his teenage years under the guidance of Almighty गॉड. आणि लास्ट पॉईंट आहे याच्यामधला, वाय आय डिसलाईक द पोएम. मला ही कविता का आवडली किंवा का आवडली नाही यामागचं कारण. तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, आय लाईक दिस पोएम बिकॉज इट गिव्ज अस अन इम्पॉर्टंट मेसेज दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू ऑल द टीनेजर्स टू चूज देअर पाथ. तर अशा पद्धतीचं आपल्याला ॲप्रिसिएशन लिहिता येते. पण जसं मी सांगितलं की 5 मुद्द्यांवरच आपल्याला परीक्षेमध्ये भर द्यायचा आहे. आणि ते 5 मुद्दे आहेत टायटल, पोएट, राईम स्कीम, थीम, सेंट्रल आयडिया आणि फिगर्स ऑफ स्पीच. आता यानंतर आपण बघणार आहोत 8वी ॲक्टिव्हिटी. 8व्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं बघू. Compose a short prayer in English asking God to guide you in your teenage years. की तुम्हाला एक छोटीशी कविता तयार करायची. कविता म्हटल्यापेक्षा एक प्रार्थना तयार करायची इंग्लिशमध्ये. या प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाला विनंती करत आहात की त्यांनी तुम्हाला तुमच्या टीनेज इयर्समध्ये गाईड करावं. लेटर यू कॅन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट पोएटिक फॉर्म. आणि याला काव्य स्वरूपात किंवा गेय स्वरूपात मांडण्यासाठी तुम्ही याला रायमिंग स्कीममध्ये सुद्धा बसू शकतात किंवा यमक साधू शकता, राईममध्ये आणू शकता. तर आपल्याला कविता लिहिताना अशा पद्धतीने लिहिता येईल, ओ गॉड यू आर सो काइंड, इट इज बिकॉज वी हॅव द फूड, द वॉटर, द वाइंड. वी आर युअर चिल्ड्रेन, guide us. We are in minus, make us plus. आता 9th ॲक्टिव्हिटी, शेवटची ॲक्टिव्हिटी बघूयात. लुक अराउंड इन युअर विसिनिटी. की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सान्निध्यात आजूबाजूला नजर फिरवा, इकडे तिकडे बघा. युअर फॅमिली, तुमचं कुटुंब, फ्रेंड्स, तुमचे मित्र, नेबर्स, तुमचे शेजारी, क्लासमेट्स, तुमचे वर्गमित्र इत्यादी. अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम फॉर देमसेल्व्स बाय डुईंग समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर तुमच्या फॅमिलीमधून, फ्रेंडमधून, नेबर्समधून, क्लासमेट्समधून प्रत्येकी आपल्याला एक जो टीनेजर आहे, मुलगा किंवा मुलगी, त्याच्याबद्दल लिहायचं आहे की ज्यांनी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करून आपलं नाव तयार केलेलं आहे. तर एका कॉलममध्ये दिलेलं आहे टीनेजर ग्रुप, दुसऱ्यामध्ये आहे नेम किंवा नेम्स, आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे स्पेशल एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क थिंग्स परफॉर्म्ड. की त्यांनी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेले, कोणत्या गोष्टी परफॉर्म केलेल्या आहेत त्यासुद्धा लिहायचे आहेत. तर टीनेजर ग्रुपमध्ये पहिला आहे फॅमिली. तर फॅमिलीमधून कोणी असा टीनेजर आहे का, तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. प्रत्येकाचं उत्तर वेगळं राहील, प्रत्येकाचं नाव हे वेगळं असू शकते. तर मी या ठिकाणी लिहिलं आहे करण, आणि त्याच्या स्पेशल एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क किंवा थिंग्स परफॉर्ममध्ये लिहिलं आहे, पॅशनेट अबाउट सिंगिंग फ्रॉम चाइल्डहूड, वर्कड हार्ड ऑन सिंगिंग अँड नाऊ परफॉर्मिंग इन रियालिटी शो लिटिल चॅम्प्स. आता हे झालं करणबद्दल. त्यानंतर फ्रेंड्समधून कोणी टीनेजर आहे का, तर फ्रेंड्समधून आपण लिहूयात जॉन, आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला लिहिता येईल
healthy, work out for bodybuilding, participated in various competitions, won many titles. नेबर्समधून एक नाव लिहिता येईल, प्रिया. आणि तिसऱ्या कॉलममध्ये लिहिता येईल, बाय बर्थ शी इज फिजिकली चॅलेंज बट ब्लेस्ड विथ सुपर्ब पेंटिंग. हर पेंटिंग्स आर नाऊ रनिंग वर्ल्ड वाईड. आता फोर्थ आहे क्लासमेट्समधून कोणी टीनेजर, तर तो आहे जय. तिसऱ्या कॉलममध्ये लिहिता येईल, इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स, loves playing, perform in various tournament, selected for state level tournament. तर हे आपण टीनेजर, त्यांची नावं आणि त्यांनी जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क केलेले आहे किंवा थिंग्स परफॉर्म केलेले आहेत, काहीतरी स्पेशल केलेलं आहे त्याबद्दल लिहिलं आहे. आणि याबरोबरच वर्कशॉपमधील सर्व ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केल्या आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काय अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.